झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि याविषयी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अनधिकृत बांधकामांवरील कारवाई विरोधात मुंब्रा बंद पुकारण्यात आलाय। बंदचा परिणाम सकाळपासूनच जाणवू लागलाय। मुंब्रा परिसरातले व्यवहार जवळपास ठप्प आहेत। सकाळपासूनच बाजारपेठेतली दुकानं उघडलेली नाहीत, तर ठाणे परिवहन सेवेच्या टीएमटी बसेसही बंद करण्यात आल्या आहेत। रिक्षा चालकही बंदमध्ये सहभागी झाले आहेत। मुंब्र्यातल्या शाळाही बंद ठेवण्यात आल्यात। याविषयी अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला माहिती आहे की मुंब्रा बंदचं आवाहन तिथल्या स्थानिकांनी केलं आणि त्याप्रमाणे मुंब्रा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। अर्थातच आपल्याला माहिती आहे की अनधिकृत बांधकामांवरती कारवाई केलेली आहे। अर्थातच सरकारकडून देखील पालिकेवरती जोर आहे। मात्र इकडे आपण बघतोय की सामान्य जनता मात्र ही कारवाई करू नये अशा एकूणच त्यांचा पवित्रा आहे। हजारों आदमी को बेघर कर रहे, रोड पे ला रहे, क्यों ला रहे, काय के लिए ला रहे, उसके लिए कोई पर्याय निकालो। अगर ये कोई हल नहीं करेगा तो ये ऐसे ही होते रहेगा। इसके लिए हम लोगों ने आज सब मिलकर निर्णय लिया, मुंब्रा, कौसा, शिलपाटा, कल्याणपाटा बंद रखा है। आपण बघू शकतो की सकाळपासूनच मुंब्रा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। सगळी दुकानं बंद आहेत। त्याचबरोबर रस्त्यांवरती देखील अत्यंत शुकशुकाट दिसतोय। एक प्रकारचं तणावाचं वातावरण देखील मुंब्र्यात असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। बंद पुकारलेला आहे स्थानिकांनी। मात्र आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं अनधिकृत बांधकामावरती कारवाई होणं तसं पाहिलं तर योग्यच होतं। मात्र सर्वसामान्य तिथे रहिवाशांच्या काही वेगळ्या मागण्या आहेत। या आधीच या संदर्भातली माहिती द्यायला हवी होती असंही त्यांचं म्हणणं आहे। मनपाच्या कारवाई विरोधात आपण बघतोय की मुंब्रामध्ये बंद पाळण्यात आलाय। आपण ही बघू शकता की दृश्य, एकीकडे मनपाची कारवाई तर दुसरीकडे नागरिकांचा बंद। नागरिकांनी उत्स्फूर्त असा बंद पाळलेला आहे। ते एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपले प्रतिनिधी आहेत कपिल राऊत आपल्याबरोबर। कपिल, आपण बघतोय की मुंब्रा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। सकाळपासूनच आम्ही दृश्य बघतोय की शुकशुकाट आहे। कसं वातावरण आहे एकूणच? नक्कीच मृदुला, आपण असं बोलू शकतो की 100% बंद यशस्वी झालेला आहे। कारण की तुम्ही आपल्या दृश्यामध्ये पाहू शकता, ना रिक्षा आहे, ना टीएमटी आहे, शाळा बंद आहेत, नागरिक रस्त्यावरती उतरले आहेत, स्वतः नागरिक रस्त्यावरती उतरले आहेत। याला राष्ट्रवादी पक्षाचा सपोर्ट आहे। एकंदरीत आपण पार्श्वभूमी बघितली तर शिरफाटा भागातली जी बिल्डिंग पडली त्याच्यामध्ये 74 जण मृत्युमुखी पडले। त्यानंतर पालिकेने कडक कारवाई करत ठाण्यात मुंब्र्यातील इनलिगल कन्स्ट्रक्शनच्या काही 8 बिल्डिंगी तोडलेल्या आहेत व 64 बिल्डिंगचं पाणी आणि वीज कनेक्शन तोडलेलं आहे। आणि ह्याच्या विरोधातच हे सर्व जे मुंब्रावासी रस्त्यावर उतरलेले आहेत। एकंदरीतच जे काही उन्हाळा सुरू आहे त्याचबरोबर लहान मुलांच्या परीक्षा सुरू आहेत आणि अशा अवस्थेत रात्री तुम्ही नोटीस लावता आणि सकाळी बिल्डिंगी तोडता, हे चुकीचं आहे। यावर काही पर्यायी बघ काढा। आम्ही 10 ते 15 वर्ष ह्या मुंब्र्यामध्ये राहतोय, तर आम्ही इनलिगल कसे झालो, आमचं कन्स्ट्रक्शन इनलिगल कसं झालं, या गोष्टीकडे तुम्ही पाहिलं पाहिजे। एक पॉलिसी, हाऊसिंग पॉलिसी तयार करा। कारण की कमीत कमी मुंब्रामधले 64 बिल्डिंग्सला आतापर्यंत नोटिसा किंवा मग पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्यात आले, त्यामुळे अनेक घरं उद्ध्वस्त होऊ शकतात। अशा मागणीसाठी मुंब्रावासी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जर पालिका प्रशासनाने ह्याकडे लक्ष दिलं नाही तर उग्र आंदोलन होईल असा इशाराही त्यांनी दिलेला आहे। तर दुसरीकडे मात्र मृदुला, जर पालिका प्रशासनाशी जेव्हा मी बोललो तर त्यांचं असं म्हणणं आहे, आम्ही कारवाई केली तरी आम्ही चुकीचं ठरलो, नाही केली तरी चुकीचं ठरतो, मग आम्ही करायचं काय? तर या सर्व भांडणामध्ये आता मुंब्रावासी फसलेले आहेत मृदुला। झी 24 तास एक पाऊल पुढे।